नमस्कार. 10वीची परीक्षा झाली आहे आणि आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, बरोबर ना? तर याचबद्दलची एक मोठी अपडेट आलेली आहे. आपण 2026-27च्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत आणि त्यातलाही सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजेच अर्ज भाग 1 कसा भरायचा हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हो, ही जी काही माहिती आहे ना, ती कुठून तरी ऐकलेली नाहीये. ही थेट शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत घोषणेतून आलेली आहे. त्यामुळे यातली प्रत्येक गोष्ट 100% खरी आणि विश्वासार्ह आहे याची खात्री बाळगा. 10वीची परीक्षा नुकतीच संपली आहे आणि आता पालक आणि विद्यार्थी दोघांच्याही डोक्यात 11वीच्या प्रवेशाचे विचार सुरू झाले असतील. जर अशी तयारी सुरू असेल तर मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. नक्की काय आहे ही मोठी घोषणा ज्याची सगळेजण इतक्या आतुरतेने वाट बघत होते? ती प्रक्रिया आता फायनली सुरू होतीये. तर बघा, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे त्याचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्ज भाग 1 तो भरण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसचा पाया आहे. त्यामुळे हा अर्ज अगदी शांतपणे आणि बरोबर भरणं खूप गरजेचं आहे. आता पुढची स्लाईड जरा लक्ष देऊन बघा, कारण यामध्ये एक अशी तारीख आहे जी या सगळ्या प्रक्रियेमधली सगळ्यात महत्त्वाची आहे. ही तारीख विसरून अजिबात चालणार नाही. तर कधीपासून सुरू होते ही प्रोसेस? अर्ज भाग 1 कधीपासून भरता येणार आहे? तर तो भरण्याची सुरुवात होते. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये, मोबाईलमध्ये जिथे कुठे शक्य आहे तिथे लगेच सेव्ह करून ठेवा. तारीख आहे 10 एप्रिल 2026. हो, 10 एप्रिल 2026 शुक्रवार सकाळी ठीक 10 वाजता ही लिंक ॲक्टिवेट होईल. म्हणजे आता तयारीला लागायला हवं. ओके, तारीख तर कळाली. पण आता प्रश्न असा आहे की या अर्ज भाग 1 मध्ये नेमकं करायचं तरी काय? ही प्रोसेस खूप अवघड असते का? तर अजिबात नाही. बिलकुल घाबरून जायचं कारण नाहीये. यामध्ये फक्त विद्यार्थ्याची पर्सनल माहिती भरायची आहे. सध्या कॉलेज वगैरे काही निवडायचं नाहीये. चला, मी तुम्हाला एकदम सोप्या स्टेप्समध्ये सांगतो. बघा, फक्त 3 साध्या सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. दुसरी स्टेप, तिथे जाऊन न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे नवीन नोंदणी करायची आहे. आणि तिसरी स्टेप, मग तुमच्यासमोर अर्ज भाग 1 ओपन होईल. तो व्यवस्थित भरायचा आणि सबमिट करण्याआधी एकदा नाही 2दा तपासा. सगळी माहिती बरोबर आहे ना हे बघायचं आणि मगच व्हेरीफाय किंवा प्रमाणित करायचं. बस झालं काम. इतकं सोपं आहे. बरं, हे सगळं करायचं कुठे? आणि समजा काही अडचण आली, काही कळलं नाही, तर मदत कुठे मागायची? याची सगळी माहिती पुढच्या स्लाईडवर आहे. ही खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. ही माहिती लिहून घ्या किंवा सगळ्यात सोपं म्हणजे या स्लाईडचा एक फोटो काढून ठेवा. ऑफिशियल वेबसाईट आहे mahafyjcadmissions.in. स्पेलिंग परत एकदा सांगतो म्हणजे गोंधळ नको. mahafyjcadmissions.in. काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर विचारू शकता किंवा थेट फोन करायचा असेल तर हेल्पलाईन नंबर पण आहे 853095555564. ठीक आहे, अर्ज भाग 1चं तर कळलं, पण मग त्या भाग 2चं काय? तो कधी भरायचा असतो? हा प्रश्न हमखास सगळ्यांना पडतो. चला पुढच्या स्लाईडमध्ये हा गोंधळ पण दूर करूया. हे बघा, एकदम सोप्या भाषेत सांगतो. अर्ज भाग 1 म्हणजे तुमची ओळख आणि अर्ज भाग 2 म्हणजे तुमची निवड. म्हणजे काय? तर आता जो भाग 1 भरायचा आहे त्यात फक्त तुमची वैयक्तिक माहिती, कागदपत्र याची नोंदणी करायची आहे. तुम्हाला कोणतं कॉलेज हवंय, कोणते पसंतीक्रम द्यायचे आहेत, ही सगळी प्रक्रिया 10वीचा निकाल लागल्यानंतर सुरू होईल. त्यामुळे आता फक्त आणि फक्त भाग 1 वरच फोकस करायचा आहे, बाकी विचार करायचा नाही. आणि बघा, हे मी नाही सांगत, स्वतः शिक्षण संचालनालयाने आवाहन केलंय की सर्व विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी आणि अर्ज भाग 1 वेळेवर भरून आपली नोंदणी पूर्ण करावी. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका. तर मग आता 11वी प्रवेशाच्या या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यासाठी लागणारी सगळी माहिती आपल्याकडे आहे. आता तयार आहात ना? ही माहिती प्रवेशाची पहिली पायरी यशस्वीपणे पार पाडायला नक्कीच मदत करेल. आपल्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.